नमस्कार. भारताच्या हवाई वाहतूक व्यवस्थेत किंवा एव्हिएशन सेक्टरमध्ये सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहेत. अलीकडच्या काही घटनांनी या सेक्टरमधल्या काही गंभीर त्रुटी समोर आणल्या आहेत आणि आज आपण नेमकं काय चुकतंय ह्याच्या मुळाशी जाणार आहोत. चला सुरुवात करूया एका घटनेने. आठवतंय? डिसेंबर 2025 देशभरात अचानक हजारोंच्या संख्येने विमानं रद्द झाली. प्रवाशांचे तर इतके हाल झाले की विचारू नका. आणि बघता बघता संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडली होती. खरं तर ह्या एका घटनेनं आपल्या हवाई वाहतूक व्यवस्थेचं पित्तळ उघडं पाडलं. पण मग प्रश्न हा आहे की हा फक्त एका एअरलाईनच्या प्लॅनिंगचा घोळ होता की याच्यामागे काहीतरी खूप मोठं, खूप गंभीर दडलंय? आणि हाच प्रश्न खरं तर आजच्या आपल्या या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. बरं, मग आज आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? सगळ्यात आधी आकाशात नेमका काय गोंधळ उडाला ते पाहू. मग ही सगळी व्यवस्था चालवताय तरी कोण? त्यानंतर सिस्टममधल्या मूळ समस्या काय आहेत हे शोधू. सरकारने आत्तापर्यंत काय पावलं उचलली आहेत ते बघू आणि शेवटी भविष्यात काय करायला हवं यावरही बोलू. तर सुरुवात करूया त्या गोंधळापासून. डिसेंबर 2025चं ते संकट, जे खरं तर एका एअरलाईनच्या ऑपरेशनल प्लॅनिंग आणि स्टाफ मॅनेजमेंटमधल्या चुकांमुळे झालं होतं, त्याने सगळ्या रेग्युलेटर्सना हस्तक्षेप करायला भाग पाडलं. आणि या एका घटनेमुळे आपल्या संपूर्ण एव्हिएशन गव्हर्नन्सवरच म्हणजे प्रशासनावर मोठे प्रश्न उभे राहिले आणि देशभरात एक मोठी चर्चा सुरू झाली. ठीक आहे, मग आता प्रश्न येतो की हे सगळं चालवतं तरी कोण? म्हणजे पडद्यामागे कोण आहे? भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्राचं मॅनेजमेंट करणाऱ्या एजन्सीजचं एक खूप मोठं आणि थोडं गुंतागुंतीचं जाळं आहे. चला तर तेच आधी समजून घेऊया. या सगळ्यामध्ये सर्वात वर येतं आपलं नागरी विमान वाहतूक मंत्रालय. ही आहे सर्वोच्च संस्था. म्हणजे या क्षेत्रासाठी जी काही राष्ट्रीय धोरणं, मोठे मोठे कार्यक्रम बनतात ते सगळे इथेच तयार होतात. सोप्या भाषेत सांगायचं तर देशाची विमान वाहतूक कोणत्या दिशेने जायला पाहिजे याचे सगळे महत्त्वाचे निर्णय इथूनच येतात. त्याच्या खाली येते एक खूप महत्त्वाचं नाव, डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. आपण त्याला DGCA म्हणतो. ही आहे मुख्य रेग्युलेटरी बॉडी. म्हणजे विमानांची उड्डाणक्षमता, पायलट्सचे लायसन्स, हवाई वाहतुकीचे नियम या सगळ्यावर DGCAचं नियंत्रण असतं. थोडक्यात काय तर सेफ्टीची सगळी सूत्र ह्यांच्याच हातात आहेत. बरं, सेफ्टीचं तर झालं, पण एअरपोर्टवरच्या पैशाचं काय? म्हणजे तिथले दर, चार्जेस कोण ठरवतं? तर त्यासाठी आहे एअरपोर्ट्स इकॉनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजेच AERA. ही संस्था मोठ्या विमानतळावर दिल्या जाणाऱ्या सेवांसाठी किती पैसे घ्यायचे हे ठरवते आणि ते काम कसं करत आहेत यावरही लक्ष ठेवते. सेफ्टीचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सिक्युरिटी, म्हणजे हायजॅकिंगसारख्या बेकायदेशीर गोष्टींपासून संरक्षण. ही जबाबदारी आहे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी म्हणजेच BCAS कडे. ते इंटरनॅशनल स्टँडर्ड्सप्रमाणे एव्हिएशन सिक्युरिटीचे नियम बनवतात आणि ते लागूही करतात. आणि देव न करो पण जर एखादा अपघात झालाच तर मग त्याची चौकशी करण्यासाठी आहे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजे AAIB. ही संस्था मोठ्या विमानांची संबंधित सगळ्या अपघातांची आणि गंभीर घटनांची चौकशी करते. छोट्या मोठ्या घटनांची चौकशी मात्र DGCA करते, हे लक्षात घ्या. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या या सगळ्या संस्था काही एकट्या काम करत नाहीत. त्यांचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडलेलं आहे. कसं? तर ICAO नावाच्या एका संस्थेमार्फत. ही आहे इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन. ही UNची एक एजन्सी आहे जी जगभरातल्या हवाई सुरक्षेचे आणि ऑपरेशनचे स्टँडर्ड्स ठरवते. आणि आपण ज्या DGCA आणि BCAS बद्दल बोललो ना, त्या याच ग्लोबल नियमांना भारतात लागू करतात. आणि हो, एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भारत या ICAOच्या काउन्सिलचा सदस्य आहे, ज्यामुळे नियम बनवण्याच्या प्रक्रियेत आपलाही सहभाग असतो. बरं, आता आपल्याला हे तर कळलं की कोण काय करतं. पण खरा प्रश्न तर आत्ता येतो की मग गडबड कुठे आहे? ह्या सिस्टममध्ये नेमक्या अडचणी तरी काय आहेत? चला आता जरा खोलात शिरूया आणि त्या समस्या शोधूया ज्यामुळे डिसेंबर 2025 सारखी परिस्थिती निर्माण होते. आणि याची सुरुवात होते एका धक्कादायक निरीक्षणाने. आपल्या संसदीय स्थायी समितीच्या एका रिपोर्टनुसार DGCA, जी सुरक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे, तिथे कर्मचाऱ्यांची प्रचंड कमतरता आहे. ते तात्पुरत्या स्टाफवर अवलंबून आहेत आणि एक स्वतंत्र, विशेष आणि प्रभावी नियामक म्हणून काम करू शकत नाहीत. हे शब्दशः त्या रिपोर्टमधले शब्द आहेत. आणि हे खरंच खूप गंभीर आहे. मग मुख्य प्रॉब्लेम्स आहेत तरी काय? पहिलं, DCGA मंत्रालयाच्या खूप जवळ आहे, त्यामुळे ते किती स्वतंत्रपणे काम करू शकतात यावरच प्रश्नचिन्ह आहे. दुसरं, काम इतक्या वेगवेगळ्या एजन्सींमध्ये विभागलं गेलंय की त्यांच्यात ताळमेळच बसत नाही
आणि तिसरा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे एअरलाइन्सचा व्यावसायिक दबाव आणि सुरक्षेची गरज यात कायम एक रस्सीखेच सुरू असते. आता हे आकडे बघा, हे खूपच महत्त्वाचं आहे. आपल्याकडे भारतात विमानाच्या तिकिटाच्या किमतीपैकी जवळपास 45% खर्च हा फक्त इंधनावर म्हणजे एव्हिएशन टर्बाईन फ्यूलवर होतो. विचार करा, जागतिक सरासरी फक्त 25% आहे. याचं कारण म्हणजे यावर लागणारे प्रचंड टॅक्स. आणि यामुळे आपल्या एअरलाईन्सवर इतका आर्थिक दबाव येतो की कुठेतरी खर्च कमी करण्याच्या नादात सुरक्षेशी तडजोड केली जाते की काय अशी भीती निर्माण होते. आणि हा आकडा तर बघा, आपल्या भारतीय एअरलाइन्सच्या इंजिनची जी मोठी दुरुस्ती आणि ओव्हरहॉलचं काम असतं त्यातलं तब्बल 80% काम परदेशात होतं, आपल्या देशात नाही. याला म्हणतात MRO गॅप. आणि याचा सरळ अर्थ असा आहे की आपण या महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत. विचार करा, आपत्कालीन परिस्थितीत आपली काय अवस्था होऊ शकते. आणि या व्यतिरिक्त सिस्टीमवर आणखीही बरेच ताण आहेत. म्हणजे बघा, बाजारात फक्त काही मोजक्याच कंपन्या आहेत. त्यामुळे एका कंपनीला प्रॉब्लेम आला की पूर्ण सिस्टीमच धोक्यात येते. मग एअरपोर्टवरची गर्दी आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता आहे, पायलट आणि क्रूची टंचाई आहे. आणि या सगळ्यात प्रवाशांच्या हक्कांचं संरक्षण करणारी यंत्रणा तर अगदीच कमकुवत आहे. या सगळ्यामुळे आपली सिस्टीम खूप नाजूक झाली आहे. बरं, आत्तापर्यंत आपण फक्त समस्यांबद्दल बोललो, पण आता फक्त प्रॉब्लेम सांगून उपयोग नाही. यावर काही उपाययोजना झाल्या आहेत का? तर हो, सरकारने या सेक्टरमध्ये सुधारणा करण्यासाठी अलीकडे काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. चला ती पाहूया. ही टाईमलाईन बघा, यावरून एक स्पष्ट चित्र समोर येईल. सुरुवात झाली 2016 पासून, जेव्हा राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक धोरणाने मार्केटला बरंच मोकळं केलं. मग 2024 मध्ये चक्क 90 वर्ष जुना एअरक्राफ्ट ॲक्ट बदलून नवीन भारतीय वायुयान विधेयक आणलं गेलं. आणि 2025 मध्ये केपटाऊन कन्व्हेन्शन लागू करणारा कायदा आला. या कायद्यामुळे झालं काय, तर जे विमानं भाड्याने देतात त्या कंपन्यांना संरक्षण मिळालं आणि परिणामी भारतात विमानं आणणं सोपं आणि स्वस्त झालं. या सगळ्या सुधारणांमध्ये एका योजनेचा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे. ती म्हणजे उडान योजना, उडे देश का आम नागरिक. या योजनेचा उद्देश आहे आपल्या देशातल्या छोट्या शहरांना म्हणजे टियर 2 आणि टियर 3 शहरांना परवडणाऱ्या दरात हवाई सेवेने जोडणं. यासाठी सरकार एअरलाइन्सला आर्थिक मदतही करतं, जेणेकरून देशाच्या कानाकोपऱ्यात विमानसेवा पोहोचेल. ठीक आहे, म्हणजे आत्तापर्यंत काय काय झालंय हे आपण पाहिलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पुढे काय? भविष्याचा प्लॅन काय आहे? एक मजबूत आणि सुरक्षित एव्हिएशन सिस्टम बनवण्यासाठी एक्सपर्ट्स काय सांगतात, त्यांच्या शिफारसी काय आहेत? चला ते बघूया. तर तज्ज्ञांच्या मते काही गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल, DGCAला पूर्णपणे स्वायत्त बनवा. त्याला एका स्वतंत्र सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी म्हणजेच CAA मध्ये बदला. दुसरा, आपण जी MRO गॅप बघितली ती भरून काढण्यासाठी देशातच MRO हब बनवण्याचं एक नवीन राष्ट्रीय धोरण आणा. तिसरं, सेफ्टी, आर्थिक नियमन आणि अपघात चौकशी ही तिही कामं एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी करा. आणि चौथं, क्रूचं जे कामाचं वेळापत्रक असतं त्यावर कडक लक्ष ठेवा आणि त्यांच्या ट्रेनिंगमध्ये भरपूर गुंतवणूक करा. आणि या मोठ्या बदलांसोबतच सिस्टीमला जास्त लवचिक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी काही गोष्टी करायला हव्यात. जसं की बाजारात आणखी स्पर्धा वाढवून धोका कमी करायला हवा. प्रवाशांच्या हक्कांसाठी जी सनद आहे ती सोपी आणि स्पष्ट करायला हवी. तक्रारी ऐकून घेण्यासाठी एक खास एव्हिएशन लोकपाल नेमायला हवा. आणि हो, पर्यावरणाचा विचार करून सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूलचा वापर वाढवायला हवा. तर मग या सगळ्या चर्चेनंतर शेवटी एकच मोठा प्रश्न उरतो. भारताचं स्वप्न आहे एक ग्लोबल एव्हिएशन हब बनण्याचं, एक जागतिक केंद्र बनण्याचं. आणि हे स्वप्न खूप मोठं आहे. पण प्रश्न हा आहे की आपली ही जी प्रशासकीय चौकट आहे, ही जी सिस्टम आहे, ती या मोठ्या स्वप्नासोबत वेग जोडू शकेल का? या महत्वाकांक्षेचा भार पेलू शकेल का? याचं उत्तरच आपलं भविष्य ठरवेल.